महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भावजईसोबत प्रेमसंबंध, भाऊ अडचण येत असल्याने सख्या भावानेच केला भावाचा खून, प्रियकर दिरासोबत खुनात पत्नीचाही सहभाग। बदनापूर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या। सक्का भाऊ पक्का वैरी या उक्तीप्रमाणे बदनापूर तालुक्यात सख्या भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। मोठ्या भावाची बायको म्हणजे भावजईसोबत असलेल्या अनैतिक संबंधात भाऊ अडसर ठरत असल्याने लहान भावाने प्रेमिका असलेल्या भावजईच्या मदतीने महिन्यापूर्वी मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शव प्लास्टिकच्या पिशवीत भरून सोमठाण्याच्या तलावात फेकून दिले होते। मात्र सदरील प्रेत आज गुरुवारी पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने अनैतिक संबंधाचं बिंग फुटलं आणि बदनापूर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या। बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील राम तायडे यांना परमेश्वर आणि ज्ञानेश्वर हे दोन मुले असून परमेश्वर यांचे मनीषासोबत लग्न झाले होते। काही दिवसांनी मनीषाचे दीर ज्ञानेश्वर सोबत अनैतिक संबंध जुळले। मात्र या दोघांच्या प्रेमसंबंधात मनीषाचा पती तथा दीर ज्ञानेश्वरचा भाऊ परमेश्वर अडसर ठरत असल्याने 15 ऑक्टोबरच्या रात्री मनीषा आणि तिचा प्रियकर असलेल्या ज्ञानेश्वर या दोघांनी संगणमत करून रात्री परमेश्वरवर कुऱ्हाडीचे घाव घालून परमेश्वरला ठार केले व नंतर या दोघांनी परमेश्वरचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोमठाणा तलावात फेकून दिला। मात्र सदरील मृतदेह आज गुरुवारी पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने गावात खळबळ उडाली। घटनास्थळी पोहोचलेल्या बदनापूर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ओळख पटवली असता हा मृतदेह परमेश्वरचा असल्याची खात्री झाली। पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली असता हा परमेश्वर तायडे असून अनैतिक संबंधातून त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले। बदनापूर पोलिसांनी चौकशी करून मयताचा सक्का भाऊ परमेश्वर आणि पत्नी मनीषा या दोघांना खून प्रकरणी जेरबंद केले। सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे, पोलीस अंमलदार इस्माईल शेख, पोलीस कॉन्स्टेबल अब्दुल बारी, प्रीती जाधव, गोपाळ बारवाल, चालक राम सानप यांनी केली आहे। सर, काय सांगाल, सोमठाणामध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये किती आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि या घटनेचा तपास जो आहे तो कशा पद्धतीने तुम्ही केलेला आहे? काल दिनांक 12/11/2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास माहिती आली की फोनवर वाला आणि सोमठाणा तलावामध्ये एक गोणीमध्ये टाकलेली डेड बॉडी आहे। मग आम्ही तात्काळ जाऊन पाहणी केली असता ती पुरुष जातीची डिकम्पोज झालेली बॉडी होती। तिला पोलिसांनी आणि बाकी लोकांच्या मदतीने वरती काढली तर डिकम्पोज झाल्यामुळे त्याची काही ओळख पटत नव्हती, परंतु उजव्या हातावर छत्रपती असे गोंदलेले होते। मग त्याच्यावरून आम्ही माहिती काढली असता 20 ऑक्टोबरला एक सोमठाणा येथील परमेश्वर तायडे नावाचा इसम हा मिसिंग होता, त्याची मिसिंग दाखल होती आणि त्याचा तपास चालू होता। मग तोच आहे किंवा काय याबाबत खात्री केली असता त्याच्या वडिलांनी ओळखून त्याचे कपडे आणि ते सर्व पाहून ते माझा मुलगा असल्याचे समजले। त्याचं तिथं जागेवर PM पोस्टमॉर्टम करून कारवाई केली। त्याच्या वडिलांनी दिलेले फिर्याद देऊन मर्डर आणि कट करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डेड बॉडी फेकून दिल्याचा गुन्हा दाखल केला। त्याच्यामध्ये तपासाच्या संबंधात विचारपूस करून मयताचा भाऊ सक्का लहान ज्ञानेश्वर तायडे आणि मयताची पत्नी मनीषा तायडे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेमसंबंध या दोघांचे असल्यामुळे परमेश्वर हा यांच्यामधला काटा नको होता, त्याच्यामुळे त्यांनी कट करून याला त्याच्या घरातच कुऱ्हाडीने वार करून मारून टाकले आणि मोटरसायकलवर त्याची डेड बॉडी घेऊन पाण्यात नेऊन दगड बांधून टाकली। अशा प्रकारचं तपासात निष्पन्न झालेले आहे। 2 आरोपीला अटक केलेली आहे। 3 दिवस PCR मिळालेला आहे। तपास चालू आहे। या तपासामध्ये तात्काळ माननीय SP साहेब बन्सल सर यांनी आदेश देऊन तपासाची चक्रे फिरवली। तसेच माननीय नोपाने सर ॲडिशनल SP साहेब यांनी घटनास्थळावर व्हिजिट केली। तसेच कुलकर्णी सर SDPO सर यांनी घटनास्थळावर व्हिजिट करून सर्वांनी सूचना दिला। त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा ओपन करून पुराव्याच्या संबंधाने फॉरेन्सिक फॅन तसेच डॉग स्क्वॉड यांना पाचारण करून सायंटिफिक एव्हिडन्स याच्यामध्ये गोळा करण्याचे काम चालू आहे। तपास चालू आहे। आरोपींचा PCR 3 दिवस मिळालेला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, बदनापूर, जालना।